उमेश पाटील, तुम्हाला वाटतं कायमस्वरूपी उपाययोजना हव्यात? कायमस्वरूपी उपाययोजना ही फक्त याला आपण स्वप्नरंजन आपण म्हणूया, म्हणता येईल याला. कायमस्वरूपी उपाययोजना नाही होणार, परंतु हे जे सगळं प्रमाण आहे ह्याच्या प्रमाणामध्ये कमी प्रमाण होऊ शकतं असं मला वाटतं. सुराडकर साहेब म्हणाले की पोलिसांना राजकारणी लोक काम करू देत नाहीत. राजकारणी लोक म्हणतात की आम्हाला फक्त काय तेवढंच एक काम आहे का, असं दोन्ही लोकांचं आपण मतं ऐकतोय. परंतु याच्यामध्ये एक गोष्ट होऊ शकते की मीडिया याच्यामध्ये आता जास्त संवेदनशील झालेला आहे, जास्त इन्व्हॉल्व्ह झालेला आहे, मीडियाचं प्रमाण वाढलेलं आहे. तर याच्यामध्ये एक होऊ शकतं की ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये किंवा ज्या उत्पादन शुल्क निरीक्षकाच्या हद्दीमध्ये अशा पद्धतीची अवैध दारू विक्री करणारं जर प्रकरण कुणी उघडकीस आणून दिलं आणि त्या पोलिसांच्या ते निदर्शनास आणून दिलं तर संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करणारा कायदा हे सरकार करू शकतं. मला एवढंच गोपाळ शेट्टींना म्हणायचं आहे की तुम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना अशा पद्धतीचं निवेदन करणार का किंवा तशा पद्धतीचं आश्वासन या ठिकाणी देणार का की जर मीडियाने किंवा एखाद्या सर्वसामान्य पत्रकारांनी किंवा एखाद्या नागरिकाने जर एखाद्या विशिष्ट पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये असा अवैध व्यवसाय उघडकीस आणून दिला तर संबंधित पोलीस अधिकाऱ्याला जबाबदार धरणारा कायदा आपण करणार का? आमच्या सरकारच्या काळामध्ये अशा पद्धतीच्या दारूबंदीच्या संदर्भामध्ये विशिष्ट अशा पद्धतीचा कायदा आर पाटलांनी केला होता. आडवी बाटली असं त्याला आपण म्हणत होतो. जर गावच्या ग्रामसभेनं जर ठराव केला तर त्या गावामध्ये किंवा महिलांनी एकत्रित येऊन जर ठराव केला, 50% महिलांनी मतदान केलं तर त्या गावामध्ये दारूची विक्रीला बंदी करणारा कायदा, म्हणजे मग त्या सरकारी परवान्यानं का असेना, एखादं बिअर बार का असेना, परंतु त्याला तिथं परवानगी दिली जाणार नाही. हे असं एक दारूबंदीच्या दृष्टीनं पाऊल उचललं गेलं होतं. असं काही उपक्रमशीलता आपलं सरकार दाखवणार आहे का? किंवा ते दाखवण्यासाठी आपल्या मंत्र्यांना त्यानंतर सुद्धा हातभट्टीचे धंदे सुरूच होते. अर्थात वर्षाजी, जसं म्हणता आरोप प्रत्यारोप करून काहीच फायदा नाही, यासाठी ठोस उपाययोजना कराव्या लागतील. त्यासाठी पहिला पाऊल आहे कारवाई.